बिलं न मिळाल्यानं ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जलजीवन मिशनच्या कामाची बिलं शासनाकडून अद्यापर्यंत ठेकेदारांना न मिळाल्यानं जिल्ह्यातील ठेकेदारांचे 51 कोटी रुपये थकलेले आहेत। याबाबत ठेकेदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून निर्णय होत नसल्यानं अखेर कॉन्ट्रॅक्टरदार असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। कोट्यवधीची बिलं थकल्यानंच त्यांनी विष प्यायल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे। दरम्यान गुरुवारी ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं सुमारे 51 कोटी रुपयांच्या थकीत बिलासंदर्भात उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, सचिव राहुल पाटील, कार्याध्यक्ष आनंद तोडकरी, हेमंत जाधव, किशोर कुलकर्णी, अण्णाराव पाटील, विवेक राठोड, श्रीकांत सोनी यांच्या शिष्टमंडळानं प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिलं। प्रशासनानं याबाबत वेळीच तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। तब्येतीने ऍडमिट आहे का ह्याच्याने ऍडमिट आहे? हायपर टेन्शन नो मुद्दाच आहे, प्रेस नोट मध्येच आहे। होय का? प्रेस नोट घेतला का? हां विवेक साहेब द्या प्रेस नोट द्या। विवेक साहेब कार्याध्यक्ष बोलतो। बोला। 23 पासून बिल पेंडिंग आहे, त्याच्यावर मार्ग निघायला तयार नाही। बरीच आंदोलनं झाली, बरेचसे काम बंद आंदोलन केलं, तरी पण प्रशासनाला ह्याच्यात गांभीर्याने कुठलीही दखल घेतली जात नाही। त्याच्या विचाराच्या टेन्शनने आमचे अध्यक्ष सध्या अपेक्स हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी प्रशासनाला याच्या बाबतीत कोणतीही जाग येत नाही। तर कृपया आमची आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे, जे बिलं थकलेले आहेत त्याच्यावर काहीतरी कारवाई करून कॉन्ट्रॅक्टरला बिलं मिळावी ही विनंती आहे।